गैरव्यवहार मिटवण्यासाठी भेटल्याचा दावा खोटा. विश्वास बालेघाटे यांचा माजी सरपंच शर्मिला टाकोडे, भास्कर कुंभार, बाबासो हेरवाडी यांच्याकडून निषेध. शिरडोन ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचं प्रकरण मिटवण्यासाठी आपण कुणालाही भेटलो नसताना विश्वास बालेघाटे प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमांना खोटी व चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप करत माजी सरपंच शर्मिला टाकोडे, भास्कर कुंभार व बाबासो हेरवाडे यांनी पत्रकार परिषदेत बालेघाटे यांच्या आरोपांचा निषेध केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की पंचायत समिती शिरोळचे गटविकास अधिकारी यांनी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, विद्यमान प्रशासक तसेच माजी सरपंचांना लेखी नोटिसा बजावून संबंधित प्रकरणाबाबत खुलासा मागवलेला होता. त्यानुसार माजी सरपंचांनी उपलब्ध कागदपत्रासह योग्य तो खुलासा गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. संबंधित कालावधीत ग्रामपंचायतीचं कामकाज शासकीय नियम व प्रक्रियेनुसार करण्यात आलं असून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. सदर प्रकरण सध्या चौकशीच्या टप्प्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मागील 2 दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांमध्ये माजी सरपंच व माजी सरपंच पती हे विश्वास बालेघाटे यांच्या घरी जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी विनंती केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. हा दावा पूर्णपणे खोटा असून माजी सरपंच पती किंवा माजी सरपंच यापैकी कुणीही बालेघाटे यांच्याकडे गेलेलं नाही, असं शर्मिला टाकोडे यांनी स्पष्ट केलं. राजकीय हेतून आपली व संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची व आरोपात्मक माहिती देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विश्वास बालेघाटे यांचा जाहीर निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन टाकोडे व शशिकांत चौधरी उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरूरहून.